होते। मग आपलं बबनरावचं आमची बैठक झाली, पुन्हा गावात बैठक झाली। मी त्यांना म्हटलं पाडव्याला या नारळ घ्यायला। त्यांच्या डोक्यात लक्षात आलं की पाडव्यापर्यंत वाट पाहिलं तर मध्येच विघ्न येईल, मला आजच द्या, म्हणजे घेऊन जा। आणि मग आले, त्याच्या अगोदर ते येत असे, पण रात्रीच पत्रिका तयार झाली। जे काही पोस्टर तुम्ही पाहताय ते पोस्टर नारळ एकाच वेळेस दिलं। आणि 91 वर्षात भगवान गणाच्या जीवनात ज्या लोकांना चमत्कारावर विश्वास नाही त्या लोकांनी हे पिंपळनेर पाहायचे। 8 दिवसामध्ये 1 कोटी रुपये जमा करून सगळ्यापेक्षा भारी सप्ताह करणारं पिंपळनेर म्हणजे होणार आहे अजून, तरी पण त्याचे पावलं दिसतात आपल्याला। एवढा मोठं पहिल्यांदाच केलेलं आहे जे आपण सामुदायिक बॅनर करतोय। आणि टेन्शन आलं सगळ्या लोकांना की कसं होईल। म्हटलं काही चिंता करू नका, ऐश्वर्य संपन्न गड आहे। दाता, माझा एवढा शब्द कायम लक्षात ठेवा, जो दाता आहे ना, देव त्याला कधी गरीब ठेवत नाही, कारण की दान करणाऱ्यावर धर्म आधारित आहे। गावामध्ये जे पिंपळनेर आहे तिथं आज जे कार्यक्रम बाबांचा आहे तिथं पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे आणि जे बी तन मन धनाने आम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी आहोत, आम्ही सगळे घेतो। श्री संत भगवान बाबा यांचा 91 नारळी सप्ताह, त्या सप्ताहाचा शुभारंभ त्याला आपण फुलं टाकणे असा कार्यक्रम होतो। आत्ताच आम्ही शास्त्रींशी ज्यावेळेस चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की 91 वर्षामध्ये इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी कधीच झाली नाही। एवढी गर्दी या ठिकाणी पहिल्याच दिवशी आपल्याला पाहायला मिळते। ही खरी ताकद ईश्वराची, ही खरी ताकद साधू संतांची ताकद आहे। आणि निश्चित हे सर्व आयोजन करणाऱ्या मंडळींना सुद्धा धन्यवाद देतो की कमी कालावधीमध्ये म्हणजे 8 दिवसामध्ये इतकं विश्वास रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामस्थांनी सगळे आपापले विचार बाजूला ठेवून फक्त भगवान बाबांच्या सप्ताहामध्ये आपण त्या ठिकाणी योगदान दिलं पाहिजे। आणि या भावनेतून प्रत्येक माझा भाविक भक्त या ठिकाणी काम करतो। आणि भगवान बाबा ही एक अशी ताकद होऊन गेली की सर्व सामान्य लोकांना, सर्व जातीपातीला एकत्र घेऊन चालणारे संत म्हणून आपण श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊकडे आपण पाहत असतो। त्यामुळे तीच ऊर्जा, तीच प्रेरणा घेऊन आज या ठिकाणी आपण सर्व भक्तिभावाने या ठिकाणी मार्गक्रमण करत असतो। मी या सप्ताह कमिटीला धन्यवाद देतो आणि बाबांना प्रार्थना करतो की माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, माझ्या सर्व गोरगरिबी जनतेला सुखी समाधानी ठेवीची या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो। तुमचं रामकृष्ण हरी, भगवान बाबा की जय। पिंपळनेरमध्ये भगवान गडाचा भव्य नारळी सप्ताह सुरू होत आहे, कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे? आज हा भगवान गडाचा नारळी सप्ताह 91 हा सुरू निमित्त आज आमच्या पिंपळनेर गावामध्ये घराघरातून घोड्या उभारल्या जात आहेत, पुरणपोळीचा सण केला जात आहे। आणि जवळपास बाहेरून येणाऱ्या लोकांच्यासाठी किंवा ग्रामस्थांनी अशी सोय केली आहे की घरातून प्रत्येकी 100पेक्षा जास्त असं मिळून जवळपास 1 लाख पुरणपोळीचं नियोजन व्हावं या निमित्ताने की आज सगळ्या पूर्ण घरामध्ये जवळजवळ सण प्रकारे साजरा होत आहे। आणि एकदम पूर्ण गावात ग्रामस्थात आनंदाचं वातावरण आहे, उल्हासाचं आहे। आज घरोघरी आणि दारात सडा रांगोळी, गुढ्या उभारून आज या सणास पोळी पापड वगैरे असं संपूर्ण दिवाळीचा सण साजरा करून या प्रथम दिवसाचा उत्साह साजरा करण्यात येत आहे। नारळी सप्ताह आहे भगवान बाबाचा, याच्यात आम्ही सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने एकदम आम्ही सहभागी असतो। पुरणपोळीचा स्वयंपाक आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये पुरवतो आणि एकत्र सगळ्या प्रसादाचा आस्वाद घेतो। आमच्या महिलासुद्धा त्यामध्ये सहभागी होतात आणि आम्ही वर्गणी तनमन धनाने आम्ही त्या ठिकाणी काम करतो। या सप्ताहामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि विशेषतः मुस्लिम बांधव देखील या सप्ताहामध्ये सामील झाले। त्यांनी आपापल्या वर्गणीसुद्धा दिल्या आणि सप्ताहाचा प्रसाद सेवन करण्याचं भाग्य आमच्या पिंपळनेर गावकऱ्यांना आणि सबंध परिसरातील सर्व लोकांना मिळालं। अशा प्रकारचा हा सप्ताह सुरू झाला आणि आज रोजी सप्ताहाचं फुलं टाकण्याचा जो कार्यक्रम झाला
त्या कार्यक्रमासाठी भाविक भक्त म्हणून जवळपास 40,000 लोक या फुलं टाकण्यासाठी उपस्थित राहिले. विशेषतः पिंपळनेर गावातील महिला भगिनींनी 1,00,000 पोळ्यांचं नियोजन या प्रसंगी केलं आणि या 40,000 लोकांची जेवणाची व्यवस्था अवघ्या 2 मिनिटांमध्येच सर्व पिंपळनेर गावातील तरुणांनी ही वाढ करून सर्वांना प्रसाद मिळेल याची खबरदारी घेतली आणि सर्व राष्ट्रीय संत भगवान बाबाचा हा 91वा नारळी सप्ताह आहे. गेल्या मागील एकादशीला नारळ आम्ही घेतला गावकऱ्यांशी चर्चा करून आणि गडावर जाऊन नारळ आणला आणि अवघ्या 10 ते 15 दिवसामध्ये ही मोठी तयारी आम्ही गावकऱ्यांनी सर्वांनी आपले सर्व विचार भाविक भक्तांचे विचार एकत्र आणून सर्वांनी सहकार्य करून हा नारळी सप्ताहाचं योग्य त्या यांनी सर्व तयारी केली. सभामंडप आणि कथाचं जे आहे टेंट त्याच्यामध्ये जवळजवळ 30 ते 35 एकर जागा आहे. पार्किंगची 21 एकर जागा आहे. 10 ते 12 एकरमध्ये जेवणाची व्यवस्था आहे. 1 एकरमध्ये आपला जो महाप्रसाद आपण करतो रोज मेजवानी आपण देतो गोड पदार्थ आहेत तर ते 10 एकरमध्ये आहे. टोटल जवळजवळ 60-70 एकरमध्ये हा सप्ताह पूर्ण होत आहे. बाबाची मिरवणूक